अपंग क्रांती संघटना लोहा तालुका अध्यक्षपदी शेख चांद पाशा शबीर यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी प्रहार अपंग क्रांती संघटना जिल्हा प्रमुख विठ्ठल महाजन, माधव पाटील, गणेश हांडे आदींची उपस्थिती होती। 31 डिसेंबरला मद्यपान करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल। 31 डिसेंबरला नागरिकांनी दारू न पिता नववर्षाचे स्वागत उत्साहात व जल्लोषात करावे, असे आवाहन वसमतचे पोलीस उपनिरीक्षक RR धुन्ने यांनी मराठवाडा टीव्हीशी संवाद साधताना सांगितले। पोलीस स्टेशन वसमत येथील मी प्रभारी अधिकारी RR धुन्ने आहे। 31 डिसेंबरच्या अनुषंगाने मी असं बोलू इच्छितो की हा इंग्लिश वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी बहुतेक नागरिक हे ते नववर्ष उत्साहात साजरा करण्यासाठी बाहेर पडतात, हॉटेलमध्ये पार्ट्या करतात। पण त्यांनी असं हे मानू नये की हे त्याच्यावर प्रशासन लक्ष ठेवून नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारचे मादक द्रव्य प्राशन करून धिंगाणा घालू नये। नववर्षाच्या स्वागतासाठी आम्हीही त्यांच्यासोबत आहे, पण त्यांनी असं कुठलाही प्रकार करू नये ज्याकडून इतर नागरिकांना त्रास होईल। मादक द्रव्य प्राशन करून गाड्या वगैरे फिरवू नये, पळवू नये किंवा आरडाओरड करून लोकांना त्रास देऊ नये। जे लोक असं करतील त्यांच्यावर योग्य प्रकारे कडक शासन करण्यात येईल। याचाही त्यांनी भान ठेवावा आणि नवीन वर्षासाठी त्यांनी जे स्वागताचा उत्साह आहे त्यांनी त्यांच्या घरामध्ये बसून ते उत्साह साजरा करावा, एवढे आमच्या पोलीस खात्यातर्फे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। सर, त्या दिवशी आपण गाड्यांची चेकिंग वगैरे वसमत शहरामध्ये करू शकतो ना? माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये दिनांक 30, 31 आणि 1 असे 3 दिवस आम्ही एकदम स्ट्रिक्टली नाकेबंदी करणार आहोत। जो कोणी दारू प्राशन करून वाहन चालवेल त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करून त्यांना कठोर शासन करण्यात येईल। सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया पुढील भागात। मराठवाडा टीव्ही, गर्भ संतभूमीचा आवाज मराठवाड्याचा।